हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी ना कार्तिकला शाळेतच पाठवले नाही. त्याला ताप आले, रात्रभर लय खोकलत होता आणि ताप पण आलेला, म्हणून आज त्याला शाळेत पाठवलंच नाही. सकाळ लवकर उठली, कार्तिकचे पप्पाचा डबा केला, कार्तिकचे पप्पा गेले कामावर आणि मी आता दवाखान्यात घेऊन आले. तर माझं मोबाईलमध्ये अजिबात चार्जिंग नव्हतं, चार्जिंग करायला ठेवलं आणि दवाखान्यात जाऊन आले. तर कार्तिकची पण तब्येत खूप बिघडली आहे. तर तुम्हाला दाखवते कार्तिकची तब्येत बघा. त्याला स्वेटर थंडी पण वाजायला लागली आणि इथं बघ बाळा, त्यांना खोकला पण आहे, ताप पण आहे, थंडी पण वाजायला लागली. आणि आता जाऊन आली आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं म्हणून मोबाईल मी घरात ठेवून दवाखान्यात जाऊन आणि आत्ताच आली मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोळ्या दाखवते. हे बघा गोळ्या कार्तिकचे. आता हे चारते आणि त्याच्या अगोदर आहे ना मी आणि कार्तिक ना जेवून घेतो. त्याच्यानंतर मग हे गोळ्या चारते. त्याला जेवून घेतो, जेवण झाल्यानंतर त्याला गोळ्या देते, गोळ्या घेऊन आणि त्या अंगावर देऊन झोपवते. त्याच्यानंतर थोडंसं साफसफाई आहे ना ते करून घेते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय साफसफाई करणार आहे. आणि त्याला म्हणजे ताप आहे, बऱ्यापैकी आहे. आणि रात्री खूप म्हणजे खोकलत होते, म्हटले त्याला म्हटले जाऊन नको. आज मी आणि कार्तिक बघा जेवून घेतो आणि जेवणाला मी मेथीची भाजी आणि चपाती केली आहे. तर कार्तिकला पण मेथीची भाजी आवडते आणि मला पण आवडते, जास्त करून त्याच्या पप्पाला पण आवडतात. तर हेच आम्ही जेवणार आहे. त्याच्यानंतर कार्तिकला औषध पाजवते. त्याला म्हटली जाऊ नको आज शाळेत, आणि गॅदरिंगचं पण प्रॅक्टिस चालू आहे त्याचं, तरी पण आज सुट्टी करायला लावले. तर मी आता त्याला झोपवते आणि झोपल्यानंतर त्याला गोळ्या औषध वगैरे चारून झोपवत की बऱ्यापैकी कवर होऊन जाईल. तर मग उद्या शाळेत पाठवायला येईल मला. आणि इथं बघा औषधाचं तर आमचं ढिगाच आहे, तुम्हाला दाखवते ते. आणि त्याला आवरावरी करून घेते, तुम्हाला दाखवते काय काय मी आज साफसफाई करणार आहे. आज सगळं साफसफाई करणार आहे, माझं काय आहे ते करणार आहे. तसं तर मी महिन्यातून एकदा तरी साफसफाई करते. आठवड्यातून होतोच माझं सगळं साफसफाई. आठवड्यातून दर शनिवारी न चुकता साफसफाई होते. म्हणजे दर शनिवारी दरवाजा पुसते आणि दर शनिवारी जाळी वगैरे सगळं साफसफाई दर शनिवारी होते. म्हणजे आठवड्यातून एकदा तर साफसफाई होते. त्याच्यानंतर मग परत करायचं असलं तर मग डीप क्लीन पूर्ण करते. आणि वरच्यावर क्लीन म्हणजे जे भांडी वगैरे पुसून घ्यायचं, बेडशीट वगैरे जे पुसून घ्यायचं ते करते आणि साफसफाई करून घेते. आणि नवीन वर्ष आता पुढच्या महिन्यापासून नवीन वर्ष चालू. आता संक्रांतची साफसफाई आहे, मग त्याच्या अगोदर थोडीशी साफसफाई करून घेते. मग संक्रांतला जास्त लोड पडणार नाही. मग संक्रांतला अगोदर 10 दिवसा अगोदर, संक्रांत 14 तारखेला आहे. तर संक्रांत 14 तारखेला आहे म्हटल्यावर तर 7-8 तारखेपासून साफसफाई करायला चालू करणार आहे. कारण की माझं कसं असतं, वर्षातून 4 वेळा साफ करायला असते. तुम्हाला दाखवते, तुम्ही मला किती साफसफाई करते, कारण की ते मला सवयच आहे साफसफाई करायचं. तर बसून बोलते. तर वर्षातून म्हणजे नवीन वर्ष चालू झालं की संक्रांतला साफसफाई करते, त्याच्यानंतर आकेतीला साफसफाई करते, गणपतीला आणि दिवाळीला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं गुढीपाडवाच्या दिवशी. असं वर्षातून साफसफाई एकदम डीप क्लीन करते. पूर्ण घाण जेवढं घरातले भांडी बिंडी घासते तेवढं मी करते. आणि वरच्यावर म्हणजे दर शनिवारी वरच्यावरात साफसफाई करते, म्हणून माझं घर तेवढं घाण वाटत नाही. जाळी बिळी असं पकडत नाही, कारण की मला जाळी वगैरे दिसली की लगेच मी साफ करून टाकते. कारण की ती मला पहिल्यापासून असं सवय, म्हणून माझं जास्त जाळी वगैरे देत नाही. तुम्ही कधी पण दाखवलं तर दिसतंय की तुम्हाला घरात माझे जास्त साफ घाण नसते. आठवड्यातून एकदा मी सगळं क्लीन करते, दरवाजा म्हणा, जाळी म्हणा. तर मी काय करते, सकाळी उठले की फ्रेश वगैरे सगळं झाल्यानंतर कार्तिक त्या शाळेत जातो, त्याच्यानंतर एकदा बघते, कोपरा बघत बसते. दर शनिवार माझी आदत तशीच आहे, तुम्हाला मी सांगते माझी कशी आहे. आता पहिले हॉल घेते, सकाळी उठलं की मी बघते दरवाजाचा कानाकोपरा सगळा, कुठं घाण दिसलं की बघते, दिसलं की पटापट करून घेते. तर मग हातात येईल असं करत नाही. मग ते कानाकोपऱ्यामध्ये जाळी वगैरे सगळं काढून घेते, हॉल किचन बेडरूमचं. त्याच्यानंतर मग दर शनिवारी आठवड्यातून एकदा बेडशीट चेंज करते, कारण की तेवढं घाण होतच नाही. तर हे जे पप्पा येतात 4च्या नंतर बेडवर बसतात. कार्तिक येतो 2च्या नंतर, ते पण बेडवर बसतात ते. तर मग एवढं माझं बेडशीट घाण होत नाही. तर मी शक्यतो मला कमीच असते, कारण की दिवसभर माझ्या कामात जाते, म्हणून बेडवर बसायचं मला
म्हणजे चान्स नसतो, म्हणजे कसं क्वचित म्हणजे कधीतरी असं बसतं म्हणून बेडशीट माझं एवढं घाण होत नाही, म्हणून मी आठवड्यातून एकदा घाण पहिले कसं कार्तिक माझा लहान होता ना, तर मला आठवड्यातून 2 वेळा बेडशीट चेंज करायची. कार्तिकला इन्स्पेक्शन वगैरे सारखं पटकन पकडते, तर कार्तिक माझा लहान होता तेव्हा मी सारखं बेडशीट करते. आठवड्यातून 2 वेळा नाही तर 3 वेळा असं बेडशीट चेंज करायला लागले. आता मोठं झालं आहे आणि त्याच्यासाठी शक्यतो मी बाहेर सोडलं तर लगेच मी त्याला हातपाय धुवून घरातच घेते, बेडवर बसवते असं, म्हणून मी आठवड्यातून एकदा चेंज करते. तर आता पहिले काय करते बोलताना तर राहिल्या, आता काय करते त्याला औषध चारते आणि नंतर बेडशीट वगैरे चेंज करून त्याला आंघोळ कपला अंगावर देऊन झोपवते, म्हणजे माझं ते एक काम होईल जाईल बेडशीट चेंज करून. मग नंतर बाकीचं काम करते. आणि आज ज्वारीचं दळण पण करायचं आहे, ते पण करून घेते. लय दिवस झालं ज्वारी दळलीच नाही, तर मग ते पण काढलं मी नाही. आणि आता काय किराणा माल पण भरायचा, आता 10 तारीख आलीच लवकर, मग लिस्ट वगैरे सगळं काढायचे. तर मी 5 तारखेलाच लिस्ट काढून ठेवते. हे बघा कार्तिकला मी औषध पाजवताना कसं करते, थोडंसं वाटीत पाणी घेते. तुम्ही पण तुमचं पोरगं लहान असलं ना तर तुम्ही पण अवजरून तसंच करा, कारण की मी तसंच करते. माझं पोरगं कळतं असलं तरी पण मी तसंच करते. पाण्यात ना सगळ्या गोळ्या विरघळून घेते. आता डॉक्टरने जेवढं दिले तेवढं गोळ्या घेते. तर तुम्ही तुमचं पण पोरगं लहान असलं तर गोळी तोंडात देऊच नका. हे बघा इथं पकड, आणि सगळे अर्धे अर्धे करायचे. हे बघा करायची हे आहे ना, हे पण अर्धे दिलेत. तर तुम्ही पण पोरांना देत असलं तर ना, तर मी तुम्हाला हे सजेस्ट करतो, तुमचं पोरगं लहान असलं की असं पाण्यात ना गोळ्या विरघळून द्या, म्हणजे तो खाता पण येईल, त्याला गिळता पण व्यवस्थित येईल. पाहिजे अख्खी गोळी द्यायचीच नाही. मी तर अजूनपर्यंत तो लहान आहे, आता जोपर्यंत त्याला कळत नाही ना तोपर्यंत मी असेच औषध देणार मी त्याला, कारण की पटकन गडबडीत खाल्लं तर प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यासाठी. आणि देतो मी तोडते. हे बघा एवढ्या गोळे दिल्या. त्याच्यानंतर हे औषध आहे खोकल्याचं, पहिले हे औषध चारते, त्याच्यानंतर मग औषध. हे बघा असं मी करते आणि त्याला देते. हे बघा असं, कारण की तो खाईल पण येतं, म्हणून तुमचं लहान पोरं असलं तर तुम्ही अवजरून असंच द्या गोळ्या औषधं त्याला. तर मी हे सजेस्ट करेन. आता माझं पोरगं आता 10 वर्षाचं झालं आहे, तरी पण मी तसंच देते. त्याला कळत नाही तोपर्यंत मी असंच देणार आहे. हे बघा औषध. आणि आमचं पोरगं औषध खायला 1 नंबर आहे. त्याला औषध कसं गोड लागतं काय माहिती, पण मी पण औषध खायला 1 नंबर आहे. तसं आमचं हे पण आहे कार्तिक. आणि आता बघा त्याला औषध पाजते मी. औषध पाजवलं आणि त्याला म्हटलं की आता झोप म्हणून. आता तुम्ही म्हणत असेल औषध पाजवायचं ते विरघळून आम्हाला कशाला सांगते. पेन म्हणजे कसं तुम्हाला कसं सांगते, कारण की तुमच्या घरात पण लहान मुलं असेल ना, की लहान म्हणजे 11-12 वर्ष म्हटलं तरी आपले पोरं आपल्यासाठी लहानच असतात. 15 वर्ष म्हटलं तरी. तर लहान असलं की ते गोळ्या नाही खात असलं तर प्रेमाने द्या त्यांना, पोरांना कसं तरी. आणि खात असलं तर असं द्या, कारण की पोरांना असं जबरदस्त करून रागवून औषध देण्यापेक्षा प्रेमाने गोड बोलून औषध दिलेलं पोरांना कसं आवडी होते. माझं पोरगं पण पहिले खात नव्हतं, त्याला प्रेमाने सांगून असं करून हे चॉकलेट देते हे करून औषध, आता त्याला आवडायला लागले की औषध खायला, तर मग त्याला दिलं की लगेच तो खातो. म्हणून तुमच्या पण घरात पोरं असली तर असंच करा, कारण की पोरांना असं रागवून वगैरे औषध द्यायचंच नाही. प्रेमाने जेवढं म्हटलं तेवढं औषध द्यायचं. मी तसं म्हणून तुम्हाला सजेशन करते, कारण की पोरं कसं नाही मी रडतात वगैरे, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं. कारण की मला पण नव्हतं माहिती. मी पण माझी आई सांगायची की लहान असताना की गोळ्या असं विरघळून द्यायचं, घशात वगैरे अटकते, पण तसं होतं म्हणून विरघळून जेवढं पातळ होईल तेवढं द्यायचं. तर मी लहानपणापासून मी तसं सवय लावले. त्याला कळत नाही तोपर्यंत मी तसंच गोळ्या करून देणार आहे. तर तुमच्या पण पोराला तसंच द्या म्हणून मी सांगितले. तर आता मी त्याला औषध तर पाजवलं आहे. आता त्याला मी झोपवते. त्याच्या अगोदर थोडंसं बेडशीट वगैरे चेंज करून घेते, पडदे वगैरे चेंज करून घेते. मग त्याच्यानंतर मग त्याला झोपवते.